वरदा हरी ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। धर्मराजांना भीष्म पितामह सांगतात, कपिल महामुनी सुरसुर राजाला मनशुद्धी करण्याकरता उपाय सांगतात आणि मनाची शुद्धी झाल्यावर मानवाची गती कशी होते हे समजावून सांगतात। कर्मानं मनाची शुद्धी करता येते आणि मन शुद्ध झालं म्हणजे ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञानम परमम गती, ज्ञानाने परमगती प्राप्त होते। ज्या वेळेला कर्माच्या द्वारानं चित्ताचे दोष जळून जातात, आपलं जे चित्त आहे चित्तामध्ये जे दोष आहे सत्व रज आणि तम हे दोष जळून जातात आणि मनुष्य रस स्वरूप होतो, म्हणजे भक्तीचं स्वरूप येतं त्याला। कशामध्ये रस आहे? भक्तीमध्ये रस आहे। ज्ञानात रस नाही, ज्ञान कोरडं आहे, वैराग्य कोरडं आहे। रसाचं स्वरूप ज्ञानामध्ये मिळत जातं, भक्ती आणि ज्ञान एकत्र होतं। ज्ञानोत्तर भक्ती झाली किंवा ज्ञानामध्ये भक्ती मिसळली म्हणजे ज्ञान स्थिर होतं आणि ज्ञान स्थिर झालं म्हणजे माणसाच्या शरीरामध्ये एक अवस्था येते। तर पहिली अवस्था जी येते त्याला दया असं म्हणतात, म्हणजे चित्ताच्या ठिकाणी दया निर्माण होते। दया धर्म का मूल है, दया बिना सब भूल है। म्हणून मोठमोठे महात्मा श्रीमंत लोकांना मुंग्यांना रवा साखर घालायला सांगतात, म्हणजे जे माणसांना कापून टाकतात अशांना उपाय काय तर मुंग्या पाहत फिरा असं। आता तुम्हाला जर आम्ही सांगितलं की बा तुम्ही स्थिर होण्याकरता काही सांगता यज्ञ याग सांगत नाही, काही नाही, यज्ञ वाग पैशावाल्यांना सांगताय असे करत। ही सूक्ष्म जीवाचा शोध घ्यायचा आहे म्हणजे रस तयार होतो। म्हणजे तुमच्या मनात काय आली? दया। दयानंतर दुसरी अवस्था येते क्षमा। सगळ्या जगाला क्षमा करायची, सुनेला करायची नाही आहे काय वडाळपणा। कसं पटलं? असं आहे ते, तिला सुद्धा क्षमाच केली पाहिजे। संसारामध्ये क्षमा हे मोठं शस्त्र आहे। क्षमा आल्यानंतर तुमच्या मनामध्ये, चित्तामध्ये, बुद्धीमध्ये शांती विराजमान होते आणि शांती झाली की अहिंसा तुमच्याकडून होत नाही, म्हणजे हिंसा होत नाही, अहिंसा पाळली जाते। आणि अहिंसा झाली की सत्यता सातत्यानं टिकते। सत्यता टिकली की तुमचा स्वभाव सरळ होतो। स्वभाव सरळ झाला म्हणजे मनुष्य कोणाचाही द्रोह करत नाही, अद्रोह होतो आणि माणसाची अवस्था निर्माण होते निर्भयता। निर्भय होत जातो दिवस मनुष्य। कोणता दिवस? जे दिवस उजाडाचा असेल तो उजाडेल। आता मला एक सांगितलं ना किंवा कुवरपूरला दिगंबरा दिगंबरा हा मंत्र जपायला सांगितलं, म्हणलं तुमच्याकडे तोच सांगितला, अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेय महामुनी तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुचते। म्हणजे ही आज्ञा कोणी दिली?
कोर पुराण आहेत आपल्याला, अचानक आली त्या दिवशी. कसं आहे, भगवान दत्त सगळ्या ठिकाणी आहे. कारण कसे प्रकट होतात ते दत्त अचानक येतात. आणखीन तुम्हाला एक ओळख सांगून ठेवतो, नेहमी अभ्युदय करायचं. कोणी आलं ना त्याचा आदर करावा. मी तिथे बसलेलं असताना कोणी आलं की उठून राहते. बाकीचे पोरं काय म्हणणार, ते तुम्ही कशाला उठले? अरे येणाऱ्याचं काय केलं पाहिजे? अभ्युदय. जमलं तर जरूर करा. आपल्या घरी कोणी येऊ, कोणी आपण उठून त्याच्यासमोर जाय, याला अभ्युदय म्हणतात. अभ्युदयानं माणसाचं कायमचं कल्याण होतं. आदर हा कोणालाही आवडतो, शत्रूला सुद्धा आदर आवडतो. तुम्ही त्याला आदर नाही दिला की तो लगेच सुरा काढतो. तसं आहे ते अभ्युदय, कल्याण. माणसाला समाधान प्राप्त होतं. निर्भयता आली की लज्जा येते. कशाची? दुष्कर्मापासून अलिप्त होण्याची. मग शरीरामध्ये तितिक्षा, सहन करण्याची शक्ती येते. जनाबाईने कसं सहन केलं, सखुबाईने कसं सहन केलं, मीराबाईने कसं सहन केलं, तितिक्षा. आजही अनेक स्त्रिया सगळं सहन करतात. लोक म्हणतात त्याला तिच्या मागे स्वामी समर्थ आहे. ती तितिक्षा देतात स्वामी. काय देतात? तितिक्षा. म्हणून नंतर माणसाच्या जवळ शम येतं. आणि शम हे एवढ्या गोष्टी ज्या आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11 गोष्टी या ब्रह्मप्राप्तीचा उपाय आहे. ज्याला ब्रह्म पाहिजे तर एवढ्या गोष्टी सोप्या आहे का? गोष्टी केवढ्या करतो आपण? असं आहे, एवढ्या अंगी आल्या तर ब्रह्मप्राप्ती होते. ब्रह्मपदी नाचे संत सांगतात. सहन करण्याची शक्ती आली पाहिजे. विद्वान पुरुष अशा प्रकारे कर्माचं फल निश्चय समजतात. आणि या स्थितीनं मनुष्य संतुष्ट होतो, शांत होतो आणि त्याचं चित्त जे आहे ते विशुद्ध होतं. काही झालं तरी चित्तामध्ये अशुद्धी येत नाही. चित्तामध्ये शुद्धी आली की डोळे चांगलं पाहतात. चित्तामध्ये शुद्धी आली की कान चांगलं ऐकतात. आणि चित्तामध्ये शुद्धी आली की वाणीतून चांगले शब्द बाहेर पडतात. असं आहे. जोपर्यंत, म्हणून संतांनी सरळ सांगितलं, आम्हाला एवढं काही माहीत नाही देवा, माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. तो उपाय सांगितला, देव वसे ज्याचे चित्ती त्याची संगती घडावी. आपण त्यांच्या संगतीत राहून खोटे व्यवहार लिहितो, खोटे व्यवहार करतो. असं आहे. एकदा मी त्या रवंजाला गेलो होतो प्रवचनाला. अधिक मास होता. सहजासहजी मी जात नाही. मला दोन अधिकात जावं लागलं. एकदा रवंजाला आणि एकदा औरंगाबादला पहिल्याच दिवशी. तर मी त्यांना म्हटलं माझं प्रवचन असं ठेवा 3 ते 5. मी 5ला निघेल, 7पर्यंत माझ्या जळगावला पोहोचून जाईल. तुमचं अट्टच आहे तर असं प्रवचन ठेवा. तर आपण स्थायी राहिलं पाहिजे. आपलं इथे अधिक मासाचा पहिला दिवस केला काय आणि तिथे केला काय यात काही फरक नाही. संख्या जास्त असेल पण समजून घेणारा एखादाच असेल. मग या 10मध्ये जरी एक असला तरी काम झालं. आणि तिथे लाखात एक असलं तर काय उपयोग आहे? म्हणून ब्रह्मपदी नाचे. संतुष्ट शांत विशुद्ध चित्त ज्ञाननिष्ठ पुरुष
हे परमगतीला जातात. याला परमगती म्हणतात. म्हणजे तुम्ही संतुष्ट राहाल, शांत राहाल, तुमचं शुद्ध चित्त होईल आणि ज्ञाननिष्ठ व्हाल तर तुम्हाला परमगती प्राप्त होतं. याला परमगती असं म्हणतात. माणसाला परमगती प्राप्त झाली पाहिजे आणि परमगती प्राप्त होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. परमम गती. ज्ञाननिष्ठ पुरुष जे आहे ते संपूर्ण वेदाचा अभ्यास करतात आणि वेद प्रतिपाद्य आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने पहिल्यांदा वेद प्रतिपाद्या असं लिहिलं आहे. वेद प्रतिपाद्या असं लिहून ठेवलं आहे पहिल्याच येतात. ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीला लिहिलेलं आहे. वेदामध्ये सगळं सांगितलेलं आहे. ते वेदातलं सर्वसाधारण माणसाला ज्ञान नसतं म्हणून त्याला संत वाङ्मयानं, महाभारतानं, उपनिषदानं, गीतेनं, ब्रह्मसूत्रानं, ज्ञानेश्वरीनं आणि त्यातल्या त्यात आणखीन दासबोधानं. पण आपण दासबोधाचा विरोध करतो असं आहे आपल्याला. कारण ज्ञानेश्वरीपेक्षा सोपा आहे दासबोध. ऐका मूर्खाची लक्षणे. म्हणजे आपल्या अंगी मूर्खपणा ऐकणे हे पाहायचं असेल, औषध घेऊन पथ्य पाळी तो एक मूर्ख झालं. म्हणजे बसले गोड खाऊन घेऊन जिलेबी 2 गोळे घेऊन घेऊ, मूर्ख आहे. एकच चाकोळी खा. मूर्खाची लक्षणं सांगितलेली आहे. माता पिताचं सोडून राहे वेगळा तो महामूर्ख. बसले कसं पटेल हे तुम्हाला? असं आहे. त्यांच्यामध्ये राहून त्यांचा अपमान करतो महामूर्ख. मी सांभाळतो म्हणे आई बापाला. अरे गाढवा, आई बापांमध्ये आपण राहतो, आपल्याच आई बाप राहत नाही. हे समजलं पाहिजे. कोणी जरी तुम्हाला विचारलं की आई वडील तुमच्या नाही, सरळ सांगा मी त्यांच्यात राहतो. मोठ्या भांड्यात लहान भांडं बसतं का लहान भांड्यात मोठं भांडं बसतं हे समजलं पाहिजे. पण म्हणून प्रतिष्ठेकरता सांगतो माझ्यात राहतो असं. उलट माता पिता राहिले म्हणजे आपलं घर तीर्थरूप राहतं, तीर्थस्वरूप राहतं असं आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून ते म्हणतात आणि वेदज्ञ लोक जे आहेत ते परब्रह्माला जाणतात आणि परब्रह्माला जाणलं की धाकणी समान होतात. वेदज्ञ पुरुष हे विषयाला जाणून घेऊन विषयापासून अलिप्त राहतात. कारण सगळे विषय वेदामध्ये दिले आहेत. संपूर्ण शास्त्र एक मात्र निष्ठा असल्याशिवाय कळत नाही. सगळं जे शास्त्र आहे हे माणसाची एक निष्ठा असेल तरच कळत. माऊलीने सुद्धा ज्ञानेश्वरीत सरळ लिहिलं, शास्त्राधारे वर्तावे विश्वमोहरे लावावे अलौकिक नभावे लोकाप्रती. शास्त्राच्या आधारानंच जीवन जगायचं. जसं कायद्याच्या आधारानं चाललं, इकडे 5 फूट सोडलं इकडे 5 फूट सोडलं की शेजारचं काहीच म्हणत नाही हे पाडा आणि ते पाडा. नाही सोडलं तर एक दिवशी पाडाची वेळ, अतिक्रमण हटवा. असं आहे ते. आता हे अतिक्रमणाचं आणि घर बांधण्याचं आपल्याकडे जेवढं व्यवस्था आहे महाराष्ट्रात, तुम्ही फक्त बऱ्हाणपूर ओलांडा आणि त्या बऱ्हाणपूर पाच घर कसे बांधलेले आहे. सगळे बेडब तुम्ही दिल्लीपर्यंत जरी गेले तरी कायद्याला धरून बांधलेले नाही आहे. असं का तर ज्ञात समाज आहे, ज्ञात आहे. का
माप काढून दिलं टाउन प्लॅनिंगने, सगळ्यांना हवा मिळावी, प्राणवायू चांगला मिळावा याच्याकरताच येते. सगळ्यांच्या भिंती अशा जर केल्या आणि खिडक्या नसल्या तर काय वाटतं? कोंदट. आता पहा तुम्ही 2 दिवस झाले पाऊस पडत तर सगळ्यांची घरं ज्यांचे कोंदट आहे ते ओलसर वाटतात आणि ज्यांची खिडक्या उघडल्या हवा आली की त्यांचे ओलसर वाटतात. मग हे ज्ञान पाहिजे ना. आपली जागा आहे ते सांगतील असं कशावर बांधायचं म्हणजे मग काय झालं? अज्ञान झालं. कशाकरता काढलंय ते? एवढे जे इंजिनियर झाले, टाउन प्लॅनिंगवाले झाले, टाउन प्लॅनिंग ऑफिस आहे पण ते बी म्हणते 1000 रुपये देऊन टाका पाहून घेऊ. तिथे असे बसले गाढव. त्या आवी पाटलाचे घरं होते. काही ददाची ठेवण्याचं, भिंतीला भिंत भिंतीला भिंत आठवतं का? हे 1-2 पावसामध्ये गेले ते कंडून. त्याला जळगाव सोडून पुण्यात राहावं लागलं. कारण हे गावातले लोक केव्हा ठोकायला जातील त्याचा भरोसा नाही. पैसा मिळून गेला पण भय पाठीशी राहिलं. असंच जगात असतं. आपण काही दुष्कर्म केलं की ते भय मारतो. भीत्यापाठी ब्रह्मराक्षस. म्हणून भयाचा नाश पाहिला. म्हणून वेद आणि शास्त्र हे दृश्य जगाला समजण्याकरता आहे. ज्ञानी लोक दृष्टीने सदा सत्वरूप पाहतात म्हणून ते ब्रह्मामध्ये जगतात. अज्ञानी लोक नेहमी लोभ आणि कामाने जग पाहतात म्हणून ब्रह्मात जगू शकत नाही. आज सगळं जग कशात पाहत आहे? पैसा. पैसा. त्याला काही इलाज नाही. कारण दृष्टी बदलली. पूर्वी धर्मदृष्टी होती, धर्मावर आधारित द्रव्य होतं, धर्मावर आधारित काम होता म्हणून जग आनंदी राहायचं. लोक म्हणतात ना पूर्वीसारखी दिवाळी वाटत नाही, पूर्वीसारखा दसरा वाटत नाही, पूर्वीसारखा श्रावण महिना वाटत नाही. गर्दी आहे. गर्दी नाही असं नाही. त्या देवीला लोक पडून मरून गेले हरिद्वारला. असं सांगितलंय शास्त्रानं. पावसाळ्यात यात्रा करायच्या, रात्री प्रवास करायचा. असं आता हे बेकायदेशीर चालतात आणि गाडी कोणत्या दिवशी घेतली तुमचा ॲक्सिडेंट झाला तर ते गाडीचे दिवस पाहता. ती गाडी काय करेल? तुम्ही जर भर पावसात निघालेले आहे, वेगाने अतिवेगाने चालता आहे तर कुठेतरी घटना घडेल. नाही म्हणे गणपती ठेवा त्याच्यात की गाडी काहीच फिरणार नाही. असं कसं काय होईल? तो गणपती आता तर ब्राह्मणाकडून पूजा करायची गरज नाही. कंपनीवालाच गाडीची पूजा करून हार घालून देतो यांना. असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. पाय तो स्वस्तिक गाडीवर उलटी असते ते आल्यावर. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत मागे एका स्त्रीने मला विचारलं, दादा माझ्या अंगी आढ्यता खूप आहे, नम्रता येत नाही. एक गोष्ट खरी आहे, लोक मात्र विचारतात. नाही तर लोक म्हटलं बेटा तुला एक उपाय सांग का? तुळशीला पाणी घालायचं, दारापुढे रांगोळी काढायची आणि 11 स्वस्तिक काढायचे. 1 वर्षानं तुझ्या अंगी गुण येईल नम्रता. आली आहे नम्रता. तिची सासूसुद्धा म्हणे तिच्यात फरक पडला. म्हटलं आता तुमच्यात पडू द्या. हा, कारण वढाळ डोरं काही खरं नसतं. ही सून जमली की सासू एक परता बनते. तुमच्यात पडू द्या. कारण सगळे घरात नम्र वाचे बोलले की कलह होत. सदा सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोका सिरे निववावे.
असं आहे. म्हणून कसाही माणूस असू द्या, बरं नाही वाटलं ग आई ग करतो. कोणी पत्नीचं नाव घेतलं का बरं नाही घेतलं? तिथं डोक्याला हे लावून देते सुंठ. असं आहे का? आई ते रक्तात गुण आहे ना. एवढं टिंगल करते, एवढी झाली तरी आई आई करता, एवढी टिंगल करून टाकते ती. कारण दुःखाचा विसर पाडायचा असतो माणसानं, म्हणून तसं बोलते ती. आपण असा अर्थ लावायचा. आणि त्याच वेळा तुम्ही तिच्यावर चिडले तर सुमट नीट लागेल का कपड्याला? नाही लागणार. हे समजलं पाहिजे. आता राक्षस असेल तर त्याचा काही उपाय नाही, तो तर राक्षसच असतो. म्हणून ते म्हणतात संपूर्ण शास्त्रावर एकमात्र निष्ठा असते या लोकांची. आणि म्हणून आदी अंत आणि मध्य हे सगळं ज्ञानी लोकांना सारखं असतं. म्हणून वेदामध्ये प्रतिपादन केलेलं आहे. काय? तर वेद आनंद स्वरूप आहे. आणि एवढंच नाही तर अपवर्ग आहे, म्हणजे मोक्ष प्रतिष्ठित आहे. अपवर्ग म्हणजे मोक्ष. वेद मोक्षाला नेणारे आहे. कारण वेदामध्ये एका श्लोकामध्ये 10 देवाची नावं आहे. आणि सगळ्या वेदाचा सार म्हणजे विष्णू सहस्रनाम आहे. सारासार विचार हरिपाठ असं आहे. म्हणून हरिविणे सौजन्य नेणे काही, तया नराला धले वैकुंठ जोडले, सकळ घडले तीर्थाटन. सगळं तीर्थाटन. म्हणून त्यावेळेस ब्रह्मा, ऋत, सत्य, ज्ञात, ज्ञातव्य हे सगळे आत्म्याचे चराचर मूर्ती आहे. ब्रह्मसुद्धा आत्म्यालाच म्हटलं आहे, ऋत म्हणजे सत्य आत्म्यालाच म्हटलं आहे, ज्ञात ज्ञातव्य हे आत्मा आहे. आणि तो आत्मा विशुद्ध स्वरूप आहे. म्हणजे त्यामध्ये काही दोषाचा लवलेश नाही. सर्व दोषा हरण आणि जड जीवा तारण. काय? हरिनाम. सर्व दोषा हरण. सर्व दोषांचं हरण आहे. लाकूड खालचं. सर्व दोषा हरण आणि जड जीवा तारण. जड जीव जे आहे त्या जड जीवांना तारण्याचं काम परमात्म्याचं आहे. ज्याप्रमाणे लाकूड हे आधी जलतत्वाचं असतं आणि जलतत्वानंतर ते अग्नितत्वात जातं. जलतत्व का? लाकडाला आधी जल द्यावं लागतं आणि जलाने ते जल भरीत होतं. ते जल भरीत होऊन फांद्या, पानं, फळंपर्यंत ते जातं आणि ते सुकल्यावर अग्नितत्व होतं. एक लाकूड एका लाकडावर घासलं म्हणजे अग्नी निर्माण होतं आणि ते जाळण्याला उपयोगी येतं आणि त्याची शेवटी राख होते. आणि ती राख सुद्धा मस्तकावर जाते. यज्ञाचं भस्म कुठे जातं? जलतत्व आणि अग्नितत्व. राख आता त्याच्या पुढचा मुद्दा. राख शेवटी कुठे जाते? जलात. जल कोण आहे? आपो नारायण हरी. म्हणजे तुम्ही मिळाले कुठे? नारायण. म्हणून माणसाचा 11व्या दिवशी नारायण बली करावा लागतो. नारायण नागबली वेगळा आणि नारायण बली वेगळा. जीवाला, नराला नारायणात मिळवायचं म्हणून 11वं असतं. आता तर 10व्या दिवशी 11वं आहे. ऐकताना तुम्ही ऐकणारच नाही ना. असं आहे, कळत नाही.
10 इंद्रियांचे एक एक दिवस आहे, म्हणून 10 पिंड आहेत. प्रत्येक इंद्रियाला एक एक पिंड. आणि मग तो 1 वर्षानंतर पितरात मिसळलं. म्हणून मोक्ष प्रतिपादन केलंय. अव्यक्त हे कारण आहे, अविनाशी. कोण अव्यक्त आहे? अव्यक्त निराकार नाही व्याकार, तेथून चराचर. हा, फक्त एवढी प्रमाण आहे. कसा हरिपाठ बसतो प्रत्येक ठिकाणी. आता ज्या लोकांना ज्ञान आहे ते हरिपाठाचे उदाहरण देणारच. आणि हरिपाठ सगळ्यांच्या परिचय असल्यामुळे सगळ्यांना ते समजून, हा, कारण तो वाणीवर बसलेला आहे आणि इतक्या दिवस झाले. हरिपाठाने देहबुद्धी कमी होत जाते. इंद्रिया सवडी म्हणजे काय झालं? कमी होते. आपण इंद्रियाच्या सवडी लपवतो. आपण वैद्याकडे गेलो तर म्हणतात तुम्ही तिखट कमी खा. मी खातच नाही. खोटं बोललं तर काय होईल? रोग बरा होणार नाही. हो, मला खायची सवय आहे. मी आता हळूहळू कमी करेन तरच रोग बरा होईल. आता हे वातावरण, याच्यात तुम्ही बर्फाचं पाणी प्याले काय होईल? कफाची वृद्धी होईल. बरं, बर्फ हा गरम आहे, आपल्याला माहित नाही. वरतून तो थंड वाटतो. तो वरतून थंड वाटतो पण त्याची प्रतिक्रिया गरम आहे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून आकाश हा समान असंग आहे. आत्मा कसा आहे? आकाश कोणाशीच संगात राहत नाही. आता हे जरी आकाशात गेले आकाश, तरी आकाशाकडे काही त्यांचा संबंध नाही. ते असंग आहे. आकाश कोणाच्याही संगतीत राहत नाही. मग आकाश तत्व कोणाचं आहे? विष्णूचं. म्हणून विष्णू कोणाशीही संपर्क नाही. आणि असा विष्णुमय जग, असं जो विष्णुमय जग समजेल तो वैष्णव. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे प्राणी दिसतील ते सगळे भगवंत आहे. म्हणून याला साक्षात्कार म्हणतात. सर्वत्र ईश्वराचं दर्शन झालं की त्याला साक्षात्कार म्हणतात. म्हणून ब्रह्मवेत्ते अभिन्न आहे. म्हणून परब्रह्माला आमचा नमस्कार. कपिल महामुनी सांगतात असं जे परब्रह्म आहे त्या परब्रह्माला आमचा नमस्कार. धर्मराजानं दुसरा प्रश्न विचारला. सगळा वेदांत संपला. कालचं आणि आजचं प्रवचन अत्यंत आत्मा शरीर कसं वेगळं आहे अगदी क्लिअर झालं. धर्मराजाने प्रश्न विटला. वेदाने धर्म अर्थ काम या तिन्हींची प्रशंसा केलेली आहे. मग जर काम वाईट आहे, अर्थ वाईट आहे, तर त्याची प्रशंसा का? जगाच्या उत्पत्ती करता लागणारे 2 साधन आहेत. काम नसलं तर जगात उत्पत्ती होणार आहे का? आणि अर्थ नसलं तर जग चालणार आहे का? पण नुसतं कांदा परदेशाने मागितला नाही. आता तेवढ्या वेळात कांदेवाले कोलॅप्स झाले. आता पडून काय होईल त्याचं? तो गेलाच पाहिजे. मग तो बाहेर गेला की इकडे महाग होतो. मग बाहेरही गेला पाहिजे, इकडे राहिला पाहिजे. मग त्याच्यामध्ये काय केलं जातं? चांगली क्वालिटी बाहेर पाठवायची, हलकी क्वालिटी लोकांना द्यावी. असं. कारण द्रव्य अर्थाशी
दरवर्षी अर्थव्यवस्था सारखी ठेवता येत नाही, राहतही नाही, काही काही गडबड होते. असं आहे. आता वाटतंय ना आपण की जगामध्ये आपण 3 नंबरवर 4 नंबरवर आलो आहे, पण काही निसर्ग कोपला तर एकदम नंबर. म्हणून ते संग्रही ठेवावं लागेल. आपण बोलतो आपल्याला जर भाजी महाग मिळाली तर भाजी महाग झाली आणि आपण भाजी विकायला गेलो तर असं आहे ते. आपल्याला वाटेल का ते नाही ना, परवडत नाही ना, हो परवडत नाही ना, परवडत नाही ना, असं. म्हणून सरकार लक्ष का देत नाही काही गोष्टीकडे, कारण ते काही करता येत नाही ना, ताळमेळ जमत नाही ना. ते भीष्म पितामह म्हणाले, राजा याविषयी एक प्राचीन इतिहास आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीला एक इतिहास आहे असं सांगतात भीष्म पितामह. मी सांगतो असं म्हणत. म्हणून आपण पुराण सांगताना सुद्धा ज्ञानोबा असं सांगतात, तुकोबा असं सांगतात, काही नाव नाही येते. हे असं आहे, असं आजपर्यंत कोणी सांगितलं का? आपला सदू. हे लक्षात आलं पाहिजे. हा पुरातन इतिहास आहे. कुंडधार नामक एक भगवंताचा भक्त होता आणि त्याच्यावर कृपा झालेली आहे. त्याची कथा आहे. मी मेधन नावाच्या भक्ताची तुला कथा सांगतो. कोणत्या एका समयी एक निर्धन ब्राह्मण सकाम भावनेनं धर्माची लालसा धरून बसला होता. सकाम भावनेनं धर्माची लालसा. आजच्या जगात निष्काम भावनेनं धर्माची भावना धरणारा थोड्या. सगळे जेवढे तुम्ही व्रत वैकल्य हे सगळे दाखवतात लोक, विश्वकल्याण विश्वकल्याण, आणि टॅग भरायची वेळ की इकडे दाखव तिकडे दाखव तिकडे दाखव तिकडे दाखव. काय हरकत आहे याच्यावरचा एवढा? शुद्ध होईल ना ते. पण आपण अशुद्ध करण्याचा प्रयत्न करतो. राजा सुद्धा जास्त कर लागतो, हा त्याचा दोष आहे. अति लादू नये. अति लादला की माणूस चोरी करतोच. पूर्वी शेतकरी असे वाटे करायचं सरळ, 10 वाटे 9 वाटे 8 वाटे असे असेल, आणि त्याने तुला उचल तुझा त्याने उचलला की एका वाट्यातून आणखी 3 वेळा त्याच्या वाट्यात टाकून देत होता, कारण तू उदार आहे शेतकरी. आता तुम्ही वाटा दिला तरी काम करत नाही, तो 2 मुठा टाकतच नाही, तो काय टाकून कामच केलं नाही. हा जो वाटा घेतो याच्या इतकं काम केलेलं. म्हणून तर त्या माणसाने तुम्हाला सिनेमा काढला होता, दाम करी काम. तर तो पाहू कुठे गेला. पण असं आहे ते. विद्वान लोक हे जी करमणुकी करता काही गोष्टी काढताना त्याचं कारण असतं, याच्यात जगाने मार्ग स्वीकारला. हां, पण आपण त्याचं काम तेवढंच करतो. म्हणून त्यावेळेस त्या ब्राह्मणानं सकाम धर्म चालवला. यज्ञ अनुष्ठानाकरता धन कमवायचं आणि यज्ञ अनुष्ठानाने धन वाढवायचं. यज्ञात धन उरलं पाहिजे आणि ते संपूर्ण टाकायचं आहे. म्हणून मी तुम्हाला मागेही सांगितलं की तुम्ही या प्रत्येक या साईबाबाकडे जा, गजानन महाराजकडे जा, गडावर जा, अभिषेक लिहून येता. आता एवढे यात्रेमध्ये हजारो अभिषेक लिहिले गेल्यावर इतके होतील का? अभिषेक करायचा असेल तर तुमच्या घरी बोलून ब्राह्मणाकडून तुमच्या देवावर अभिषेक झालाच पाहिजे. यात्रा करून या आणि आपल्या घरी अभिषेक करा.
तुम्ही कळत नाही. त्यामुळे ते सगळे गोळा झालेले पैसे रंगाला लाव, याला लाव, फरशी उचलली, तिकडे वापरले जातात. ते त्या ठिकाणी गेले का? इतक्या लोकांचं ते दूध दही मग त्या महादेवावर पडलं का? त्या गजानन महाराजावर पडलं का? त्या साईबाबावर पडलं का? तर नाही. ठरल्याप्रमाणे जे अभिषेक झालं ते झालंय. असं आहे. ज्याप्रमाणे सार्वजनिक मोंजी, सार्वजनिक लग्न, सार्वजनिक अभिषेक. त्या भुसावलच्या रस्त्यावर सार्वजनिक गाखादी गागर भरली जाते. तुम्ही आणायचीच नाही करून, आम्हीच आणून घेऊ, आम्हीच भरून घेऊ. जेवण बी तिथे, पण पैसे पाहतो. त्या आपल्या अक्षतृतीच्या घागरी असतात ना, हे काही लोक येतात, आम्हाला ते भागवत सप्ताह करायचा आहे आणि ते कलशाला पाहिजे. या श्राद्धाच्या घागरी हात लावायचा नाही म्हटलं. म्हणजे भागवताचं सगळं पैसे कारण घागरी इथून घेऊन जाय म्हटलं. या गरीबाला पाणी प्यायला ठेवलेलं आहे, जो लागेल तो घेऊन जाईल घरी पाणी प्यायला. कारण घागरीचा उपयोग काय आहे? पाणी पिणं. कशाकरता झाली आहे ती? म्हणून मी या भाऊला म्हटलं तू असं समोर ठेवू नको, ते कोपऱ्यात ठेवून दे. कोपऱ्यात ठेवलं यावर्षी, नाही तर ते असं समोरच होतं. पहा मनुष्य काय करतो. पंत्या ठीक आहे, तुम्ही त्याच्यात दिवाज लावा, किती घेऊन जा पंत्या आमच्याकडून, पण घागर नाही देणार आम्ही. कारण ती दान आहे. पंथी दान दिलेली नाही, उत्सव केला आहे तिच्यावर. त्याच्यात काय आहे? दान आहे. आणि ते महाविष्णू जो ठेवलेला आहे, पिंपळ कोण आहे? असं आहे. सगळं कोण सांभाळतो? एक तर महादेव, नाही तर महाविष्णू. ठेवाच्या महादेवाजवळ, सांभाळायच्या विष्णूने. त्याला वेळ पडली तर कमी पाणी आलं तर त्या घागरीत पाणी घालतो एक एक झाडाला. त्याचा उपयोग होतो आहे, वृक्षाला घातलं जात आहे. म्हणून त्यावेळेस यज्ञ अनुष्ठानाकरता तो धन गोळा करत होता. निश्चयानं भक्तिपूर्वक देवतांची पूजाही करत होता, पण धन नाही मिळालं तर नाराजही होत होता. असं कसं होईल? रोज सारखं कसं मिळेल हे कळायला पाहिजे. रोज सारखं मिळत नाही, सारखं फक्त कर्मचाऱ्याला मिळतं महिन्याला. पण आता सारखं मिळण्यावर भरोसा नाही, वरतून नाही तर खालून मिळालं पाहिजे. वरतून नाही तर खालून. एक तर शाबासकी, नाही तर काळा बाजार. म्हणून त्यावेळेस एक दिवशी त्याने सगळ्या देवतांना, या कुंडधार नावाची एक देवता आहे, त्या देवतेला या मेघावी ब्राह्मणानं प्रसन्न करण्याकरता फुलं पुष्प धूप दीप भक्तिभाव केला. आणि दैवयोगाने आता ते साधारण दैवत आहे, ते लगेच प्रसन्न होऊन गेलं. आणि त्याच्याजवळ याने मागितलं, तो म्हणे भाऊ एवढा अधिकार मला द्यायचा नाही आहे, कारण मला तुला देण्याकरता दुसऱ्या देवाजवळ मागावं लागेल. हे बाकीचे जे देव आहे, इंद्र वरुण कुबेर, यांना सगळं नाही देत आहे. यांना थोडं देण्याचा अधिकार. जसं कलेक्टरची मंजुरी किती रुपयाची आहे कामाची, तेवढी तो करेल. आणि त्याच्यावरती रक्कम असेल तर त्याला तिकडे पाठवावे लागते. तिकडून मंजूर झाली तर, म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याला द्रव्याचा खर्च करण्याचा अधिकार दिलेला आहे. तसं हे देव आहे. तुम्ही या खालच्या देवांना जर विचारलं तर ते म्हणतील नाही, एवढं हे काम तर मोक्ष पाहिजे, नाही रे आपलं काम तू तिकडे जा, आम्ही फुटाणे साखर वगैरे एवढं देऊ शकतो. असं आहे. पण शंकराने रावणाला आणि कंसाला अकाली मृत्यू नको, अमुक नको, नाही पण मृत्यू, हां
यांना वाटतं गडबडीत बोलून घेऊ, हे म्हणते नाही तथास्तु म्हणणारच नाही, मृत्यूच्या बाबतीत तथास्तु म्हणणारच नाही. हां, अपमृत्यू येऊ नको असं जर म्हटलं तर म्हणे येणार नाही, पण मृत्यू म्हणून समर्थांनी एका ठिकाणी लिहून ठेवलं, राजासी मृत्यू आला बहुलक्ष कबूल केला, परी मृत्यू न सोडवे कोणाला. मृत्यू न म्हणे संत, मृत्यू न म्हणे महंत, मृत्यू न म्हणे पंत. काय लिहिलंय? कोणाला सोडलंय ते? तो कोणाला सोडत नाही, कारण त्याने जर सोडलं तर इथे किती गर्दी होईल. म्हणून त्यावेळेस त्याने सांगितलं की आता मी तुझ्याकरता दुसऱ्या देवांना विचारतो. म्हणून त्याचा नैवेद्य त्याने घेतला आणि त्यावेळी या मेघ म्हणाला, सत्पुरुष ब्रह्महत्या, सुरापान, चोरी, व्रतभंग करणाऱ्याला प्रायश्चित्त नाही आहे. शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टीला प्रायश्चित्त आहे, पण जो सत्पुरुषांची हत्या करतो, सुरापान करतो, चोरी करतो, व्रत दुसऱ्याचं भंग करतो आणि जो कृतज्ञ आहे यांना शास्त्रात प्रायश्चित्त नाही. म्हणून कृतज्ञता ही सगळ्यात वाईट आहे. यानंतर तो ब्राह्मण कुशशय्येवर झोपून गेला आणि शम दम तप भक्तिभावानं संपूर्ण केलं. रात्री कुंडधार भक्ताचा परिचय त्याला स्वप्नामध्ये करून दिला आणि मणिभद्र नावाच्या एका देवाला या देवाने म्हणजे मेघादेवाने मणिभद्राला विचारलं की मी याला काय देऊ. म्हणे बघ तू ब्राह्मण आहे, त्याला काहीच देऊ नको, त्याला आपोआप ज्ञान होऊन जाईल. त्याने जे मागितलं ते देऊ नको, कारण ब्राह्मणाला द्यायचं नाही, नाहीतर तो ब्राह्मण तत्वातून खाली येऊन जाईल. त्याला यज्ञयाग करून जे मिळेल त्याच्यावरच जगू दे. लक्षात पहा, आता कोणी हेड ऑफिस पुणे लिहितं, तर कोणी हेड ऑफिस मुंबई लिहितं, तर कोणी इंदोर लिहितं. तुमच्या मोबाईलवर येतं ना, पुण्याला इतक्या दिवस, मुंबईला इतक्या दिवस, असं आहे. हे लक्षात आलं पाहिजे. समदृष्टीचा माणूस कसं करेल? आपण तिथे गेलो तर मग तिथं ज्योतिषाला काय मिळेल? ज्याची समदृष्टी असेल तो आपल्याच गावात मुंबईहून माणूस आला तर त्याला सांगेल, पण त्याच्याकरता मुंबईला जाणार, कारण त्याची समदृष्टी बदलली. म्हणून ब्राह्मणाची दृष्टी कशी झाली पाहिजे? मेघा, समदृष्टी. काय करायचं आपल्याला? समदृष्टी झाली पाहिजे. आता समजा तिथे ऑफिस काढलं, मुंबईला ऑफिस घेतलं, कार्यालय सुरू केलं, त्याचं भाडं, तिथली व्यवस्था, त्याच्याकरता किती मागाव्या लागतील? म्हणजेच काय सुरू झाला? हव्यास. हव्यास. व्यवहार तर ठीक आहे, व्यवहार जगात चालतो, पण व्यवहाराचा हव्यास. एका प्रश्नाचे इतके ब्रह्मनिष्ठपणाने राहणार ना. ब्रह्मनिष्ठामध्ये काय? हां, जा जा. आता हे काही येतं ना, पे म्हटलं इथे दान धर्मात पे नावाची गोष्ट नाही आहे. तू जा, पुन्हा केव्हा आला तर घेऊन ये, नाही इथं जा तिकडे. कारण असं देता नाही येणार, ब्राह्मणाच्या हातावरच द्यावं लागेल तुम्हाला. दक्षिणा पांतु धनमस्तू, असं आहे, हातावर द्यावं लागेल. हे लक्षात आलं पाहिजे. आणि हे जेव्हा लक्षात येईल तेव्हा कळेल तुम्हाला. त्यावेळा कुंडधान म्हणाला, हे ब्राह्मणा, तू माझा भक्त आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, पण मी माझ्या देवाला जेव्हा विचारलं
तेव्हा त्यांनी सांगितलं की तू त्याला जास्त धन देऊ नको, यज्ञ करताना धन मागवू नको असं सांग त्याला, कारण त्याचा जन्म सफल झाला पाहिजे. जेव्हा हा त्या दर्भाच्या शय्येवर झोपला तेव्हा मग परत कालांतराने हा प्रसन्न झाला त्याला, आणि त्याने सांगितलं की आता मी तुला धन देतो. हा म्हणे आता मला धनाची गरज उरलेली नाही. म्हणजे मेघाच्या देवाने त्याचं ब्राह्मण तत्व कायम राहण्याकरता फक्त त्याला सांगितलं, दुसऱ्या वेळा स्वप्नात जा आणि स्वप्नात जाऊन सांग की आता तुला मी धन द्यायला आलो. त्यावेळेला त्याने सांगितलं आता मला धनाची गरज राहिलेली नाही, मी त्याच्या पलीकडे पोहोचलो. म्हणजे तो यज्ञानं आत्मतत्वामध्ये पोहोचला. आणि हे सगळं ज्ञान आमच्या माऊलीने एका श्लोकात लिहिलं. एकतत्व नाम दृढधरी रे मना, हरिसी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेची सद्गत जपे आधी. इथे मुद्दा आहे. तू जेव्हा जपशील तेव्हा सद्गत होऊन जप. काय आपण करतो नात्रिपुत्र महादेव दत्तात्रय महामनी तसेच सोनण मात्रेने सर्व बाबा प्रभू. हे काय झालं, हे काय झालं? अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रय महामुनी तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप. असा जप झाला पाहिजे. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रय महामुनी तस्य स्मरण मात्रेण सर्व पाप प्रमुख. तुम्ही अर्ध म्हणा मी अर्ध म्हणतो, असं कसं काय झालं? नीट त्यांच्याकडे काय माझ्याकडे ते काय करते. अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रय महामुनी तस्य स्मरण मात्रेण. संस्कृत भाषेमध्ये कुठे कुठे थांबावं लागतं, नाही तर त्याचा अर्थ वेगळा निघतो. स्वल्पविराम अल्पविराम कसे करताय असं आहे. हा मग एकदा डोंगरे महाराज तिथे बसलेले होते मणियारच्या घरामध्ये, आणि गावातला एक मारवाडी होता. डोंगरे महाराजांनी सगळं सांगितलं हरे राम हा मंत्र म्हणत जा. तो हा याला बडा महाराजची सवय असेल त्या माणसाला. हो म्हणे महाराज मी 20 मिनिटामध्ये 14 माळ करतो. मूर्ख म्हणे तू. आता हा मंत्र 16 अक्षराचा आहे. 20 मिनिटात 14 माळा म्हणजे कसं शक्य आहे? 20 मिनिटात 2च माळा होता त्याच्या. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. एक म्हणे असं माणूस सांगून टाकतो 14 माळा करतो म्हणे मी. असं आहे. म्हणून अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रय महामुनी उच्चार स्पष्ट झाला पाहिजे. कारण जसा उच्चार करू आपण तसा आपला आचार होईल. साधा मंत्र श्रीराम जय राम जय जय राम तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित म्हटला तर तो बघतो श्रीराम जय जय राम. बरं काय तो म्हणतो ना त्याच्या मागून म्हणायचं असतं. आपण त्याच्याबरोबर म्हणतो. त्याचं जी लय आहे ती कामात राहायला नाही. जसं देवालयामध्ये आलय तयार होतं तसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा आलय तयार होतं, आणि त्याच्याने अनाहत नाद निर्माण होतो, आणि त्याच्याने आल्हाद येतो. नाही तर जप झाल्यावर जा मोळ्या आले की गेलं काम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. सत्यगुरु राये कृपा मज केली, परिणाय घडली सेवा काय सापडवेली वाटे.